नात्यांमधला ना विश्वास आजकाल उडत चालला आहे. नात्यांवर विश्वास राहिलेला नाही आहे. पूर्वी काय व्हायचं की नाती आहेत त्याला फार रिस्पेक्ट असायचा आणि नाती आपली जी असायची ना पूर्वीची, तर ती कशी होती की एकमेकांच्या सल्ल्याने, एकमेकांच्या जे काही मनामध्ये विचार आहेत त्यांना आपण कुठेतरी रिस्पेक्ट करत होतो. भले ते आपल्याला नाही पटलं तरी आपण रिस्पेक्ट करायचो. आपण काउंटर अटॅक करून त्याला नकारात्मक उत्तर कधीच देत नव्हतो. म्हणजे ही जुन्या लोकांची एक सवय होती. त्यांना हे माहीत होतं परिपूर्ण की नातं आहे हे टिकवायचं आहे. काही नाती बाय डिफॉल्ट येत असतात, पण काही नाती तुमच्या चॉईसने तुम्ही निर्माण केलेली असतात. तर मंडळी, आजचा विषय फार छान होणार आहे, नात्यांचाच आहे आणि तोच विषय आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. कारण तुम्हीही वाचाल तर कॉमेंटमध्ये मला बरेच जणांनी या विषयावर बोलायला सांगितलेलं आहे आणि आज मुद्दामून तोच विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. मी ऑकल्ट एक्सपर्ट मिस्टिकल एरामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. सर्वात प्रथम मंडळी, की युनिवर्समध्ये आहे ना जे प्रॉब्लेम्स आहेत ना त्यापैकी 3च प्रॉब्लेम आहेत. एक आहे फायनान्स, दुसरा आहे हेल्थ आणि तिसरा आहे रिलेशनशिप. बरोबर ना? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांनी माझं चॅनल फटाफट सबस्क्राईब करून टाका. मंडळी, 3 प्रॉब्लेमपैकी एक प्रॉब्लेम आहे रिलेशनशिप. आता याचं काय करायचं बरं? कारण रिलेशनशिपमध्ये अंडरस्टँडिंग राहिलेली नाही आहे. बरोबर ना? त्याग करायची भावना तर त्याहून राहिलेली नाही आहे. कारण सगळे वरचढ झालेले आहेत, पैसा कमवत आहेत, फास्ट मनी प्रत्येकाला हवे आहे. कोण कशाला कमीपणा घेईल? आणि त्याच्यामध्ये आजूबाजूच्या नातेवाईकांची ढवळाढवळ एखाद्या नात्यामध्ये, त्यांनी तर आणखीन वीट आलेला आहे प्रत्येकाला. परवाच माझा एक व्हिडिओ याच्यावर आलेला आहे की इनलॉज कसे किंवा माहेरची लोकं कशी, या सगळ्यावर एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला आहे. पण आजचा विषय खूप वेगळा आणि हळवा आहे. भावनिक विषयाचा गुंता हा आपणच सोडवायचा असतो आणि तो कसा सुटू शकतो? बरोबर? याचा एक खास उपाय मी सगळ्यात शेवटी देणार आहे. पण तत्पूर्वी थोडंसं आपण याच्यावर बोलूयात. आयुष्यावर नाही तर नात्यावर काहीतरी बोलूयात. जोडपं, एखादं जेव्हा जोडपं असतं ना ते फक्त आणि फक्त एका विश्वासावर असतं आणि तो विश्वास एकदा तुटला, दोघांपैकी एकाचा जरी विश्वास तुटला आणि त्याची त्या समोरच्या जोडीदाराकडे बघण्याची नजर बदलली ना, तर आयुष्य ना नरक होऊन जातं. म्हणजे माती होते आयुष्याची. तितकंच खरं आहे हे. म्हणून जेव्हा कोणी विश्वास तोडायचा थोडा पण विचार करत असेल आपल्या जोडीदाराचा ना, तर नका करू. एका जोडीमध्ये जर एक जोडीदार विश्वासघात करणारा असेल ना, तर त्याला वाटत असेल की तो डोळे मिटून दूध पितोय. पण तसं नसतं. डोळे मिटून दूध प्यायलो ना तरी बघणारा बघत असतो आणि एखाद्या व्यक्तीने जरी नाही ना पाहिलं तरी भगवंत निश्चित पाहत असतो. कारण भगवंत जळी स्थळी पाताळी आहे. त्यामुळे असं समजू नका की तुम्हाला कोणी पाहत नाही आहे. आणि जोडीदारापैकी एका जोडीदाराला जर आपल्या जोडीदाराकडून काही असं मिळत नसेल जे त्याला हवे आहे, तर चर्चा करून, कम्युनिकेशन साधून त्या आपल्या जोडीदाराला तो सांगू शकतो. आणि जोडीदार समजण्याच्या पलीकडे असेल तर मग तुम्ही का राहताय त्याच्याबरोबर? तुमची काय मजबुरी आहे? त्याचाही विचार करा. आणि अशी कुठलीही गोष्ट तुम्हाला हवी आहे की जोडीदार ती तुम्हाला देत नाही आहे, म्हणून तुम्हाला खांदा ठेवायला कोणीतरी हवे आहे. बरोबर? पण जोडीदार ऐकत नसेल, त्याला ते कळत नसेल, तर तुम्ही त्याला ती गोष्ट सांगू शकता. तुम्ही त्याला ते समजावू शकता. सगळे प्रयत्न करून झाल्यावरही जोडीदार ऐकत नसेल, त्याला ते कळत नसेल, त्याला तसं वागायचंही नसेल तुमच्याबरोबर, तुमच्याविषयी त्याला प्रेम राहिला नसेल, आदर राहिला नसेल आणि फक्त नातं टिकवायचे म्हणून दोघं एकत्र राहत असाल, तर मग तुम्ही तुमचा जोडीदार एखादा खांदा आपल्याला देणारा, अश्रू ढाळायला, डोकं ठेवायला, ते वास्तव ठीक आहे. पण ज्याचं सगळंच चांगलं आहे अशी लोकंही आज एक जोडीदार शोधतात आणि ते भयंकर वास्तव आहे. आणि या वास्तवाला जरी कितीही डोळे मिटून दूध प्यायलात ना, तरी कालांतराने ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये पोचतात, आपोआप पोचतात. त्याला वाटा आहेत.
तुम्ही एक खोटं लपवण्यासाठी 100 वेळा खोटं बोलता. आलं लक्षात? आणि ते 100 वेळा जे खोटं बोलणं असतं ना, ते एक तुम्ही कमवलेलं पुण्य खातं. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जर तुम्ही पुण्य कमवलेलं आहेत ना, तर ते पुण्याला तुमच्या खातं. मग तुम्ही कसं कराल? मी इतक्या प्रेमाने बोलतीये आज, परखडपणे नाही बोलते, समजावण्याच्या स्वरामध्ये बोलतीये या गोष्टी. मी माणसाकडे जेव्हा पर्याय नसतो ना, तेव्हा माणसाला हा मार्ग दिसतो. आणि का दिसू नये, हरकत नाही आहे. पण केव्हा? जेव्हा तुमचा जोडीदार तुमची पर्वा करत नाही आहे, बाहेर ख्याली आहे, स्वैराचार चालू आहे त्याचा, तुम्हाला एक भावनिक आधार हवे म्हणून तुम्ही कुठे खांदा शोधताय, तर गोष्ट वेगळी आहे. पण जोड्या चांगल्या असून, जोडीदार चांगला असून ह्या गोष्टी घडतायत, तर मग हे कितपत योग्य आहे? हा ज्याचा त्यांनी विचार करायचा आहे की आपण हे करतोय हे चूक आहे की बरोबर आहे. आणि जर चूक आहे तर ही चूक आपण का करतोय, स्वतःला प्रश्न करा. आणि काय मिळणार आहे असं त्या व्यक्तीकडनं तुम्हाला? नवीन नवीन सगळं गोड वाटतं पहा, पण नंतर नंतर सगळा कडवटपणा त्या नात्यामध्ये यायला लागतो. आणि ज्या लोकांनी बाय डिफॉल्ट काही नाती, मी जसं स्टार्टिंगलाच सांगितलं, काही नाती बाय डिफॉल्ट आलेली असतात, त्याला आपण बदलू शकत नाही. पण काही नाती आपल्या चॉईसने आपल्या आयुष्यात आलेली असतात. आणि ती नंतर जेव्हा त्रासदायक होतात ना, तेव्हा त्याचा जो आत होणारा त्रास आहे ना, तो तुमच्या शरीराला खातो, तुम्हाला खातो, तुमच्या करिअरला खातो, तुमच्या भावनांना खातो. तेव्हा तुम्ही काय करणार? परत तिसरा खांदा शोधणार. अर्थ नाही आहे ह्या सगळ्याला. तुम्ही जगाच्या पातळीवर कुठेही जा, एखादं नातं जुनं झालं की तुम्हाला तोच उकिरडा मिळणार आहे. मी उकिरडा हा शब्द मुद्दाम वापरते आहे, कळलं? कारण माणसाच्या इच्छा या कधीच संपत नाहीत, कधीच संपणाऱ्या नाही आहेत. एकाकडनं पूर्ण झालं नाही की आपण दुसऱ्याकडनं पूर्ण करण्याची इच्छा, मनामध्ये सुप्त इच्छा जागी करतो. आणि शेवटी काय होतं? त्या इच्छा पूर्ण झाल्यावर त्या नात्याची होते माती. मग ते नातं नको नकोसं वाटायला लागतं. मग त्यावेळेस आपण काय करणार? काय करणार? रडत बसणार. माझ्याच नशिबात असं का आलं, माझ्याच बरोबर असं का होतं, मलाच का कोणी समजून घेत नाही. अरे पण स्वच्छंदी असण्यामध्ये आणि स्वैराचारी असण्यामध्ये बराच फरक आहे. आणि जेव्हा तरुणपण किंवा मधलं जे वय आहे ना, जेव्हा तुमच्या ज्या इच्छा आहेत ह्या सगळ्या बाहेर पडायचा मार्ग तुम्ही मोकळा करता, नको नको त्या वाटेवर जाऊन, मग ते जोडीदारापैकी कोणीही एक असू देत, कोणीही एक असू देत, तो मार्ग त्याच वाटेवर तुम्हाला शेवटी नेऊन ठेवतो की जी वाट तुमची नव्हतीच त्या वाटेवर तुम्ही चालायला जाता. आणि अशा टोकाला पोचता की तिथे गेल्यावर फक्त आणि फक्त पश्चात्ताप तुम्हाला मिळणार आहे, बाकी काहीही मिळणार नाही आहे. एक तर ती समोरची व्यक्ती तुम्हाला ब्लॅकमेल करत राहील, दुसरं ती समोरची व्यक्ती तुम्हाला अतिशय पजेसिव्ह होऊन छळत राहील, आणि तिसरं तिचं काम झाल्यावर ती तुम्हाला अशी माशीसारखी फेकून देईल कुठेतरी. आणि चौथं, ती व्यक्ती फक्त आणि फक्त तुमचा वापर करेल. आणि पाचवं, सगळ्यात महत्त्वाचं, त्या व्यक्तीला तुमचा तिरस्कार निर्माण होईल की ही व्यक्ती तिच्या जोडीदाराची नाही होऊ शकली, ही माझी काय होणार आहे. अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात? आणि ही कसली नाती ज्याच्याबरोबर आपण 7 फेरे घेतो, अग्नीच्या समोर आपण शपथ घेतो, त्या व्यक्तीशी प्रतारणा आपण करतो, विश्वासघात करतो, त्या व्यक्तीचा अनादर करतो. मग तो नवरा असू दे किंवा बायको असू दे, जोडीदारापैकी एक व्यक्ती. आणि जर हे स्त्री करत असेल तर तिने सांभाळावं, कारण स्त्रीच्या इतकं समजूतदार या जगात कोणी नाही आहे. आणि स्त्रीमध्ये जर अशा गोष्टी उत्पन्न होत असतील, अशा गोष्टी तिच्याकडनं घडत असतील, तर त्याच वेळेस घडाव्यात जेव्हा तिला कुठला पर्याय नाही आहे, जेव्हा तिचा जोडीदार तिची वारंवार तिला प्रताडित करतोय, वारंवार तिच्यावर संशय घेतोय, आणि ती त्याला सोडून बसली आहे किंवा तिने निर्णय घेतला आहे त्याला डिवोर्स देण्याचा. त्यावेळेस ती हे सगळं करू शकते. पण नवरा कितीही नालायक असताना, बायको कितीही नालायक असताना, नातं निभावणारेही या जगामध्ये आहेत. आणि त्यांचं काही वाईट झालं नाही आहे, चांगलंच झालं आहे. त्यांचे आज इतकं व्यवस्थित आहे सगळ्यांचं.
फक्त एकच की त्यांनी त्यावेळेस त्यांच्या भावनांना आवर घातला, त्यांच्या ज्या काही गरजा होत्या त्याचा त्याग केला, म्हणून आज त्या सुखात आहेत. आणि प्रत्येक वेळी प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्याच का? नाही. जर तुमच्या नशिबात त्या इच्छा पूर्ण होण्याचे संकेत असतील तर भगवंतानी ऑलरेडी ते तुमच्या आयुष्यात दिलं असतं. पण त्या भगवंताची इच्छा नाही आहे, कारण तुमचे मागचे भोग आहेत म्हणून तुम्हाला या जन्मी ते सगळं मिळालेलं आहे. आणि ते मिळवण्यासाठी जर तुम्ही नको ती वाट पकडलीत ना, तर तुम्ही भगवंताच्या मनाविरुद्ध गेलात, त्यांनी लिहिलेल्या गोष्टींच्या मनाविरुद्ध गेलात. भगवंतानी गायलेल्या जागा ठेवलेल्या आहेत, पण त्या तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं करण्यासाठी ठेवलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्याचा शिल्पकार बनण्यासाठी ठेवलेले आहेत. तुमच्या आयुष्याची माती करायला त्याने त्या जागा नाही ठेवलेल्या. आणि म्हणून सांगते, अगदी मनापासून कळवळीने सांगते की नको त्या वाटेला जाऊ नका. त्याचे भोग भयंकर भोगावे लागतील. आणि जेव्हा भोग भोगायला लागतील ना, तेव्हा तुम्हालाही कळणार नाही की आपल्याबरोबर हे काय घडतंय, अशी मी काय चूक केली. तुम्हाला ती आज चूक वाटत नाही आहे, पण कालांतराने तुम्हालाही कळेल की माझी ही सगळ्यात मोठी चूक होती आणि ती मी केली. मंडळी, वेळीच सावध व्हा. कोणी येणार नाही आहे खांद्यावर हात ठेवून हे सांगायला की ही चूक करू नकोस म्हणून. आणि ज्या मैत्रिणी तुम्ही त्या मैत्रिणींना सांगाल ना आपलंसं म्हणून, मित्राला सांगाल, मैत्रिणीला सांगाल ना, तर त्याच मैत्रिणी तुमचं नाव खराब करायला मागे पुढे पाहणार नाहीत. कारण कुठलंही नातं एका टाईमपर्यंतच प्रामाणिक असतं, नंतर राहत नाही मैत्रिणींचं. त्याच्यामुळे मंडळी, आपल्या नात्याला जितकं जमेल ना तितकं मनापासून जपा, तितकाच त्या नात्याचा आदर करा, तितकाच विचारांचा आदर करा. आणि जे आपल्याबरोबर घडतंय हा विचार करा की मी हेच जे घडतंय नकारात्मक घडतं तर त्याला मी पॉझिटिव्हिटीमध्ये कसं आणू, माझं नातं कसं चांगलं करू. अरे जा काउन्सिलरकडे जा दोघांनी. मुलांसाठी म्हणून जगतोय, मुलांसाठी म्हणून जगतो, ऐकून कंटाळा आलाय मला, वीट आलाय. अहो, ती मुलं तुम्हाला सोडून जाणार आहेत. ती मुलं त्यांचा मार्ग पकडणार आहेत. ते त्यांचा जोडीदार शोधून सुखात राहणार आहेत. पण तुम्ही तुमचं आयुष्य खराब करताय. नाही पटत आहे तर घ्या ना, जा ना, वेगळे राहा. एकमेकांचा आदर नाही करू शकत, एकमेकांच्या विचारांची सल्लामसलत नाही करू शकत, आणि एकमेकांबरोबर राहूही शकत नाही. एकमेकांना बघून मनस्ताप होतो. तर अशा नात्यात तुम्हाला राहायचंच काय? नका राहू. कोणी जबरदस्ती केली का तुम्हाला या नात्यामध्ये राहण्याची? तुम्ही तुमच्या मनाला सांगून ठेवले मुलगा आहे म्हणून राहायचं, सासू सासरे आहे म्हणून राहायचं, आई बापांनी ठरवून दिले म्हणून राहायचं. तुम्ही कमवते आहात, तुम्ही व्यवस्थित आपलं स्वतःला सांभाळू शकता ना, तर राहा. पण एक लक्षात ठेवा, हा निर्णय घेताना पण सोपा नसतो. तेव्हा खूप विचार करा. फक्त तुम्ही तुमचा विचार करा की पुढे गेल्यानंतर काय, पुढे बाबा म्हातारपण येणार आहे तेव्हा काय, आपल्या आजूबाजूला 4 लोक हवी आहेत तेव्हा काय. पैसा असेल तर तुम्ही सगळं खरेदी करू शकता हो, पण प्रामाणिक नातं कधीच खरेदी करू शकत नाही. त्याचं काय? मुलं बाळं त्यांच्या नजरेत तुमचं काय होईल त्याचं काय? बरेच विचार आहेत. त्याच्यामुळे मंडळी, जेव्हा एखादं नातं जर खराब होत असेल ना, तर त्याला आधी व्यवस्थित सांभाळण्याचा प्रयत्न करा. समोरची व्यक्ती जेव्हा प्रयत्न करते ना की हिला आपल्या जाळ्यात फसवायचं आहे, ती बरोबर फसवते. त्यावेळेस एकदम गुडी राहते आणि नंतर तिचे रंग दाखवते. त्याच्यामुळे तुम्हाला हे कळलं पाहिजे की आताचं हे जग आहे ना, हे तितकं प्रामाणिक नाही आहे. आपण कोणाकडे आपल्या नात्याविषयी चर्चा करतो ना, त्याचाही विचार करा. कारण समोरचा व्यक्ती नेमका त्याचाच फायदा घेतो, तुमच्या नात्याचाच फायदा घेतो, आणि त्या नात्याचाच फायद्याने तुमचीच वाट लावतो. मग आपण आपली वाट लावून घ्यायची आहे का? आपल्या आयुष्याची माती करायची आहे का? कारण तो व्यक्ती तुमचा पैसा खातो, तुमच्या भावना खातो, तुम्हाला संपवतो, तुमचं शरीरही खातो. किती गोष्टी तुम्ही त्याला देणार, आणि हेच सगळं तुम्ही घरामध्ये त्याग नाही करत. घरामधल्या व्यक्तीला, आपल्या जोडीदाराला आपण दूषणं लावतो. हे सगळं तुम्ही बाहेर देऊ शकता, पण तुम्ही घरात थोडंही त्याचं डिवोशन नसतं, आणि मग आपण बाहेर असे जोडीदार नको ते शोधतो. काय अर्थ आहे या सगळ्याला? आहे त्या नात्याचा रिस्पेक्ट करा ना मंडळी. हिंदू धर्म आहे आपला, खूप सुंदर धर्म आहे. आपल्या धर्मामध्ये आहे ना, नात्यांचा फार आदर केला जातो. रामायणामध्ये तुम्हीच पाहिले नात्यांचा आदर काय आहे तो आणि काय नाही आहे तो. कैकेयीने काय रामाला
तिचा द्वेष होता रामाचा म्हणून पाठवलं का वनवासात? नाही, ते वनवासात जाणंच योग्य होतं, कारण रावणाचा खात्मा करणं योग्य होतं. मनावर दगड ठेवून काही नाही पाठवलं, पण रावण नुसते एकटेच गेले नाही तर त्यांचा भाऊ त्यांच्याबरोबर गेला. इतकी नात्यांची आपण हे करतो, त्यांची बायको त्यांच्याबरोबर गेली. बरं, लक्ष्मण गेला म्हणून उर्मिलाने काय केलं? नवरा नाही माझा म्हणून आणखीन काही कुठे निघून गेली का? नाही, तिने त्या नवऱ्याची वाट पाहिली, तिच्या नवऱ्याच्या त्या निर्णयाचा रिस्पेक्ट केला उर्मिलाने. सगळ्यात मोठा त्याग तर त्या उर्मिलाने केला होता नवऱ्यापासून, तिथे दूर राहून 14 वर्ष. सीता तरी रामाबरोबर होती, पण उर्मिलाने काय केलं? अहो शिका, आपल्या धर्मात बरंच काही शिकण्यासारखं आहे, त्यातून शिका. तर मंडळी, जेव्हा तुमची अशी मानसिक स्थिती खराब होते, ज्यांचा जोडीदार अशा पद्धतीने त्यांना कुठेतरी मन दुखावतोय ना, अशा लोकांसाठी मी एक खास उपाय घेऊन आलेली आहे आज. आणि तो उपाय तुम्ही निश्चित करा. इतका व्यवस्थित हा जो उपाय तुम्ही केलात तर त्याची फळं 100% त्याची प्रचिती तुम्हाला येईल. पिंक कलरचे मेणबत्ती घ्या, पिंक कलरची मेणबत्ती. त्याच्यावर सेंट लावा किंवा परफ्यूम लावा किंवा अत्तर लावा. सॉरी, सेंट म्हणजेच परफ्यूम लावा किंवा अत्तर लावा. बरं, ते कुठलं लावायचं अत्तर? तर जन्नते फिरदौस हे अत्तर मिळतं, ते लावा. इंटिमेंट म्हणून अत्तर मिळतं, ते लावा. दोन्हीपैकी एखादं अत्तर तुम्ही घेऊन लावू शकता. जर तुमच्याकडे परफ्यूम असेल, परफ्यूममध्ये याच प्रकारे कुठलंही तुमच्याकडे KS म्हणून एक परफ्यूम येतं किंवा डिवो येतो, तो लावा. ह्या गोष्टींनी त्या मेणबत्तीला पूर्ण सजवायचे, म्हणजे अत्तराने सजवलं की त्याच्यावर तुम्हाला लवंग असे होल करा. त्या मेणबत्तीला छोटे छोटे आपलं लवंग त्याच्यामध्ये घुसेल इतका होल करा, त्याच्यामध्ये लवंग घुसवा त्या मेणबत्तीमध्ये. आणि जेव्हा लवंग त्याच्यामध्ये 5 लवंगा त्याच्यामध्ये राहिल्या पाहिजेत. त्यामुळे टी लाईट मेणबत्ती चालणार नाही. पिंक कलरच्या मेणबत्तीमध्ये लवंग तुम्हाला अगदी 100% त्याच्यामध्ये खोचायची आहे. तर 5 लवंगा मेणबत्तीमध्ये खोचल्या गेल्या पाहिजेत. 5 लवंगा गेल्या त्याच्यामध्ये की तुम्हाला त्याच्या बाजूनी 11 वेलची ठेवायच्यात. म्हणजे मेणबत्ती, आता ही मेणबत्ती आहे माझ्याकडे, ही मेणबत्ती आहे. आता ह्या मेणबत्तीला मी इथे लवंगा खोचल्या, ठीक आहे. तर बरोबर 5 लवंगा मी अशा व्यवस्थित मेजरमेंटनी किंवा कुठे कुठे खोचायचे ते पाहून मी खोचणार. त्याच्यानंतर खाली इथे आता हा बेस आहे, या बेसला मी इथे अजून त्याच्याबरोबर असं रिंगच्या हिशोबाने आहे ना, मी पूर्णपणे त्या 11 लवंगा ठेवणार. 11 लवंगा ठेवल्यानंतर, लवंगा नाही, वेलची ठेवणार. वेलची ठेवल्यानंतर तुम्ही मेणबत्तीला चालू करा. मेणबत्ती चालू केल्यानंतर तुम्हाला तिथेच बसायचं आहे आणि मेणबत्तीकडे बघत, म्हणजे थोडक्यात त्राटक करून आपला जोडीदार पूर्णपणे आपल्याकडे परत आला आहे हे पाहायचं आहे. आपला जोडीदार आपल्याकडे पूर्ण परत आलेला आहे. भावनाविवश होऊन, इमोशनल होऊन तो आपल्याकडे पूर्णपणे आलेला आहे आणि तो आयुष्यभर आपल्याकडेच राहणार आहे आणि तो आपल्यावर खूप प्रेम करतो. म्हणजे माझ्यावर, आपल्यावर म्हणजे माझ्यावर. माझा जोडीदार माझ्याकडे आलेला आहे, पूर्ण त्याच्या भावना एकवटून तो माझ्याकडे आलेला आहे किंवा आलेली आहे आणि माझ्यावर तो अतिशय प्रेम करतो. इतकं बोलत बोलत ती मेणबत्ती संपेपर्यंत तुम्हाला हे बोलायचं आहे. हा जो प्रकार मी सांगितला आहे तुम्हाला, हा जो उपाय मी दिलेला आहे ना, हा तिलस्मी उपाय आहे. जो तुम्ही तो केलात, आम्ही लोक हे उपाय करत असतो आमच्या क्लायंटसाठी. आज तो उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्यामुळे हा उपाय करायला टाळू नका. मेणबत्तीच्या खाली तुम्हाला काहीही तुम्ही ठेवू शकता. पिंक कपडा असेल तर पिंक कपडा ठेवा, म्हणजे त्या स्टँडच्या खाली. आता सपोज माझ्याकडे मी काय करते, प्रत्येक वेळी मला जेव्हा असं काही करायचं असतं ना, तसं मातीचं मी एक हे बनवून घेतलेलं आहे आणि हे मिळतं पण रेडीमेड. तर तुम्ही त्याच्यावर ही मेणबत्ती ठेवू शकता. मंडळी, काही वेळेस काय होतं ना, पूर्ण तयारीने आपण काही गोष्टी करायच्या असतात. बरं, तुम्हाला असं नाही मिळालं तर काहीतरी तुमच्याकडे अशा गोष्टी पण असतील, तर असं घेऊन त्यातही तुम्ही मेणबत्ती ठेवू शकता. त्याच्या बाजूला तुम्ही ते रचू शकता. आता त्या वेलचीवर पूर्ण मेण पडेल, त्या वेलचीवर पूर्ण जे मेण पडणार आहे ना, तर ती वेलची घ्यायची आणि पूर्ण एक पुडी बांधून ठेवायची आणि ती पुडी तुमच्या जोडीदाराच्या उशाच्या आत ठेवायची. म्हणजे जी उशी पिलो आहे ना, त्या पिलोच्या खाली ठेवायची, आयदर पिलो कवरमध्ये टाकून ठेवायची. इतकंच करायचं. आणि बायकांसाठी
की जर पुरुष तसं करत असेल, या चुका पुरुष करत असेल ना, तर बाईनी एका म्हणजे हा जो कॅन्डलचा उपाय हे बाई करू शकते, पुरुषही करू शकतो. पण जर सपोज एखादा बाईचा नवरा अशा काही प्रकारामध्ये अडकला असेल ना, तर तिने काय करावं, कुंकू एका पुडीत बांधायचं आणि ते नवऱ्याच्या उशीमध्ये किंवा उशीच्या अभ्र्यामध्ये किंवा कवरमध्ये किंवा उशीच्या खाली ठेवायचं आणि रोज ते कुंकू कपाळी लावायचं किंवा इथे लावायचं रोज. हा अगदी म्हणजे कुठलाही मंत्र न म्हणता वशीकरण केल्याचा प्रकार आहे. त्याच्यामुळे तुम्ही अगदी हे करून पहा. हे 2 उपाय जे दिलेले आहेत ना मी, प्रचंड तुम्हाला फळ देणारे उपाय आहेत, प्रभावी उपाय आहेत. पण मंडळी, जितकं शक्य होईल आपल्या नात्यांना जपा. असे बाहेरच्या वाटा आपल्या नात्यांना दाखवू नका. त्यांनी घर उद्ध्वस्त होतं. घर तेव्हाच उद्ध्वस्त होण्यापेक्षा ना काहीतरी निर्णय घ्या आणि मग वेगळे व्हा. अशा पद्धतीने अजिबात चुका करू नका, कारण या चुका नंतर तुम्हालाच महागात पडणार आहेत. तुम्ही उद्ध्वस्त होणार आहे, तुमचा संसार खराब होणार आहे, तुमची मुलं बाळं तुमचा द्वेष करणार आहेत उद्या जाऊन. त्याच्यामुळे मंडळी, असे प्रकार थांबवा. पटलं असेल तुम्हाला तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये मला सांगा असे त्रास कुणाकुणाला होत आहेत ते. मी तुम्हाला त्याची उत्तरं निश्चित देईन. आणि प्रत्येकाला मला कॉन्टॅक्ट करायचं असतं तर प्लीज माझ्या ना डिस्क्रिप्शनमध्ये माझी इंस्टाग्रामचं हँडलचं लिंक आहे, तर त्यांनी मला त्याच्यावर मेसेज करावा. मी त्यांना नक्कीच संपर्क करीन. आणि लवकरच वेबसाईट पण आता तयार होती आहे आपली. वेबसाईटची लिंक पण मी तुम्हाला देईन, त्यांनीही माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता. तर मंडळी, मस्त राहा, छान राहा, एकमेकांचा आदर करा आणि मनाची मनशांती सांभाळा. पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत बाय बाय.